फायनली आम्हाला कळलं सई ताम्हणकर गाते आणि खूप छान गाते. गाण्याचा पहिला प्रयत्न होता, काय सांगशील? भीतीदायक होता, कारण जेव्हा दादानी सांगितलं फोन करून, तेव्हा जेव्हा दादा काहीतरी सांगतो त्याच्यात एक गोष्ट नक्की असते की त्यांनी विश्वास टाकलेला असतो पहिल्यांदा, किंवा त्याला काहीतरी वाटत असतं की हे चांगलं होईल. त्याच्यावरती काहीच, जेव्हा एखादा माणूस विश्वास दाखवतो त्याच्यावरती आपण क्वेश्चन नाही करायला पाहिजे. आणि मीही काय नको रिअली असं काही विचारलं नाही, मी ओके म्हणाले. पण खरं सांगते श्वेतांबरा, जेव्हा पहिल्यांदा आयुष्यात कॅमेरा फेस केला होता तसं सेम फिलिंग पहिल्यांदा माईकसमोर उभं राहिल्यावर आलं. आणि खूप दिवसांनी छान वाटलं. म्हणजे एक आपण नवीन काहीतरी करतो, एक कम्प्लीट अननोन एंटिटी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न किंवा अर्धा अटेम्प्ट आहे प्रॉबेबली, तर तो चांगलाच झाला पाहिजे असं होतं. आणि 4 दिवस घेतले मी एवढंसं गायला, पण मला आतून खूप मजा आली. आय एन्जॉयड इट व्हेरी मच. अमित राजलाही त्याच्या गाण्यामध्ये जे ओरिजिनल गाणं आहे त्याच्यामध्ये थोडासा काहीतरी बदल करावे लागले असतील, कारण तुम्ही लोक गाणार आहात, नॉट प्रोफेशनल सिंगर्स. तर त्या बदलाबद्दल काय सांगशील? वा, बदल म्हणजे मला माहीत नाही काय बदल केले त्यांनी, पण अनप्लग्ड गाणं आय एम सॉरी बट एवढं सोपं नाही आहे. इट इज मोर डिफिकल्ट. आणि म्हणजे त्यांनी प्रॉब्ली एक आय नो एक ऑक्टेव आणि एक स्केल बदलली असेल, मे बी, आय डोंट नो. पण डेफिनेटली गाणं ओरिजिनल गाण्यापेक्षा जास्त स्लो आहे. आणि ओरिजिनल गाण्यापेक्षा जागा ह्याच्या प्रॉब्ली वेगळ्या आहेत. पण मला वॉट आय एम हिअरिंग इज वॉट आय एम लाईकिंग. किती चांगलं सिंगर झाल्यासारखं वाटलं, किती नॉलेज गेन. काहीही नाही, अजिबात नाही. एक स्क्रॅच पण नाही आहे, अर्धा स्क्रॅच पण नाही आहे. आणि पण शिकण्याची इच्छा जरूर निर्माण झाली आहे. म्हणजे मला असं कळलं की अमित राजने सांगितलं की तू वेस्टर्न वोकल्स किंवा तू खालच्या पट्टीतली गाणी बरी गाऊ शकशील जर का अटेम्प्ट केलास तर मला आता शिकायची इच्छा जरूर निर्माण झाली. सो लेट्स सी. तेजस्विनी आणि तू दोघींनी एकत्र गायलं, तर तुमच्या दोघींची कशी एकत्र अशी प्रॅक्टिस किंवा? आम्ही एकत्र गायलं आहे, पण रेकॉर्डिंग आमचं वेगवेगळं झालं आणि प्रॅक्टिस वगैरे काही नाही. मी आणि तेजू एकमेकींना दिलासा देत होतो. मला जे अवघड गेलं ते मी तिला लगेच फोन करून सांगितलं आणि ती एकदम रेडी होऊन आली होती. सो आय थिंक मजा आली आम्हाला दोघींनाही हे थॉट्स एक्सचेंज करायला. चल, थोडीशी आग लावायचं काम करते मी. तू तेजस्विनीला किती मार्क देशील जर गाण्यामध्ये विचारायला? 100पैकी 100 यार. ऑफकोर्स. म्हणजे ती हरवून एक जागा होती जी मला अजिबात, म्हणजे माझे खूप टेक्स 4 दिवस जेवढे टेक्स होते ना त्या टेकमधून एक टेक वापरला आहे. म्हणजे यू कॅन इमॅजिन. आणि तेजूनी सगळे हरवूनी एक सोडून सगळे तिने म्हटलेत. सो हरवूनी शेवटचं जे आहे ते फक्त मी म्हटलं आहे. सो 100 on 100 मॅन. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर दिस. थँक्यू.